चर्चेची सुरुवात सुधीर कुमार गोयल सरांपासून मी करणार आहे। ती याच्यासाठी सर, जेव्हा तुम्ही आज हे सगळं प्रशासन म्हणून संकट पाहताय, या प्रशासनाचा एक भाग म्हणून तुम्ही होतात आणि हे अनेक संकट तुम्ही बघितलेली आहेत। हे संकट या शेती मातीवरचं किती मोठं संकट आहे आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी नेमक्या कुठल्या धोरणात बदल करणं गरजेचं आहे आणि हे संकट इथल्या शेतकऱ्याला किती मागे ढकलणार आहे? या धोरणात बदल एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि जसे जसे आपल्याकडे नवीन चॅलेंजेस निर्माण होतात तसे तसे नवीन तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय यंत्रणामध्ये बदल हा एक अशी प्रक्रिया आहे की जे कधी थांबणार नाही। सध्याचा जो संकट आहे आपल्याला दिसतो आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 300% पाऊस पडलेला आहे हां. आणि ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याच्या आकलन अत्यंत जलद गतीने कसे करता येईल त्याच्यासाठी असलेला जो सध्याचं तंत्रज्ञान आहे, आपल्याकडे ड्रोनची संकल्पना आलेली आहे, रिमोट सेन्सिंग आपल्याकडे अवेलेबल आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर आहे। AI ची खूप चर्चा सध्या कृषी क्षेत्रामध्ये होतो आहे। मशीन लर्निंग बद्दल खूप बोलला जातो आहे। या सगळ्यांचा वापर करून आपल्याकडे असलेल्या नुकसानीचा आकलन अत्यंत जलद गतीने करणे आणि त्याच्याकरिता असलेल्या एक डिजिटल व्यवस्था ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा पंचनामा, कसल्याही प्रकारचा जाब रेकॉर्ड करणे किंवा त्याच्याकडे असलेल्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं आकलन जलद गतीने करून त्यांचे अकाउंट्समध्ये जो काही रक्कम त्यांना देय आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणे। याच्या बाबतीत मला असं वाटतं महाराष्ट्र एक अत्यंत प्रगत राज्य आहे। त्यांनी पुढाकार घेऊन आणि काही करून घेण्याची एक गरज आहे आणि ते करता येईल। काही प्रमाणात या संबंधी कारवाई होतो आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे तीव्र गती आणता येईल। तसेच आपल्याकडे विमा पद्धत जे जे काही नुकसान झाला त्या नुकसान झाल्याबरोबर मला असलेला जो काही विमाची रक्कम आहे ते माझ्या अकाउंट्समध्ये कशा पद्धतीने जलद गतीने जाईल, बरोबर. कारण त्यालाच उशिरा झाला तर मला जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल खरीप नंतर रब्बीमध्ये मला काम करायचं असेल तर ते मी करू शकणार नाही। मला असा पूर्ण विश्वास आहे की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं जे नवीन चॅलेंजेस आपले समोर आलेले आहे आणि क्लायमेट चेंजमुळे अत्यंत छोट्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यानंतर जे नवीन संकट निर्माण होतात ते पूर्वी कधीही पाहिले गेलेले नव्हते। बरोबर. त्याच्यावर नवीन विचार करायची गरज आहे। खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे सर, की धोरणात्मक बदल तंत्रज्ञानाच्या पातळीवर सुद्धा करणं गरजेचं आहे, पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे।